तर मी तुम्हाला शब्दांच्या विषयी सांगत होतो. तर शब्दांच्या विषयी सांगताना मी तुम्हाला हे पण सांगितलं की लोक दोष मोहामुळे कसे शब्द येतात आणि कसं लोक दोष मोह शब्दामुळं ताकदवर होत जातात. तर त्यामध्ये जे 32 विषय भगवान बुद्धांनी दिलेले आहेत, जे आपण बोलले नाही पाहिजे, ज्याला आयडियल टॉक्स म्हणतात. आपण म्हणूया की प्रपंच. राजा जो असतो त्या राजाबद्दलच्या ज्या काही कन्सेप्ट असतात मनामध्ये, त्यामुळं काय होतं की लोभ हा असतो, जो असतो तो ताकदवर होत जातो. Okay. चोर कथा. चोर कथामध्ये काय आहे? किंवा इथं चोरी झाली, हे झालं, ते झालं. ज्याच्या मनामध्ये लोभ आणि भय आहे, त्यांच्यासाठी हे शब्द अन्नासारखं काम करतात. फूड आहे. Okay. एका चोराला दुसऱ्या चोरानं कशी चोरी केली याबद्दलची माहिती भेटते आणि तो त्याचा जो लोभ असतो तो बळकावतो. की त्याच्याकडे खूप संपत्ती आहे आणि काही सुरक्षा नाही, त्याच्या मनामध्ये भय वाढते. काय वाढत आहे? डिल्युजन आणि ग्रीड वाढत आहे. फिअर वाढत आहे. फिअर कशातून आहे? डिल्युजन मधून आहे, मोहामधून. लोभ वाढत आहे जेव्हा आपण असं बोलत राहतो, अरे इथं आज चोरी झाली, हे झालं, ते झालं, मग माझंही घर फोडतील का, माझंही असं होईल का, माझंही तसं होईल का. महा महामंतकथा. मंत्री, मिनिस्टर्स, पॉलिटिक्स आलं असे, पॉवर आहे, ताकद आहे. पॉवर जी असते, एक सोसायटी मधली जी पॉवर असते ती लोभच आहे. ओके. जिथं आपण आजही पाहतो की लोक पॉलिटिक्स मध्ये एक मंत्री किंवा मोठ्या पदावर जाण्यासाठी कितीतरी पैसे असेच टाकून देतात. का होतं ते? कारण की समोर जाऊन मला ते प्राप्त करायचं आहे. Right? पण ज्यावेळेस अशा वेळेस अशा गोष्टींबद्दल आपण बोलतो तर पॉलिटिक्स बद्दल बोललंच नाही पाहिजे. पॉलिटिक्स हा शब्द जो आहे, हा आता लॅटिन याच्यातून आलेला आहे. पॉली आणि टिक्स म्हणजे रक्त पिणारे किडे. पॉलिटिक्स लॅटिन मधला आहे. ज्यावेळेस असं आपण बोलत आहे तर काय होतंय की तिथं लोभ वाढत जातो. लोभ वाढत जातो आणि वीक जे असतात, जे कमजोर असतात, तेच अनमाइंडफुल असतात. का आपल्याला वाटतं की आपल्याला फ्रीडम पाहिजे बोलण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. मग मी काहीही बोलेल, मनात येईल तसं बोलेल. त्यांना काय होतं की त्यांना दुर्गुणांना बळ भेटत. म्हणणार की दुर्गुण कसे काय वाढणार? मी तुम्हाला तेच दाखवते दुर्गुण कसे वाढत आहे. सैन्य कथा. काय फिअर आहे. जिथे जिथे सोल्जर्स आहे, फिअर आहे. त्यानंतर एक ओल्ड ओल्ड एरि ओल्ड जे जुना काळ बघा तुम्ही, ज्यावेळेस दुसऱ्या राज्याचं सैन्य आक्रमण करायचं तर काय फिअरच वाटत होता. की नाही. आपलं सैन्य जेव्हा म्हणजे आपण आपल्या आर्मी बद्दल बोलतो, प्राईड वाढतं, गर्व, घमंड. धोका, फिअर आहे, भय.
आपण म्हणतो ना, इथं हा धोका आहे, इथं हे असं-असं झालेलं आहे. त्याच्यामध्ये लोभ आणि भय दोन्ही आहे. समोर एखादा व्यक्ती गाडी चालवते आणि तो पॅसेंजर सर्व्हिस देत आहे. पॅसेंजर सर्व्हिस देत असताना त्याच्या गाडीमध्ये समजा 5च जण बसू शकतात. पण त्यानं 12 बसवले आउट ऑफ ग्रीड, लोभामुळं. नियम तोडत आहे. मग एक दुसरी गाडी येते ती म्हणते, की समोर धोका आहे, आर-टी-ओ उभा आहे. समजा समोर धोका आहे. तर काय लोभ आणि भय जे आहे ते इथं मारा करतात. तुम्ही जसं-जसं या शब्दांविषयी, या विषयांविषयी बोलतो आपण, तिथं फक्त दुर्गुण वाढत राहतं. भगवान बुद्धांनी 32 का दिलेत? का आयडियल टॉक्स म्हटलं याला? की जेवणाविषयी, युद्धाविषयी. साहजिक आहे ना, फूड आपला सगळ्यात महत्त्वाचा आयटम आहे. काही खायचं जर असलं आपल्याला तर आपण म्हणतो मेनू कार्ड पाहतो आणि स्पेसिफिक थिंगच आपण ऑर्डर करतो, जी आपल्याला मागच्या एक्सपिरियन्स बेसवर आवडलेली असते त्याची टेस्ट. मग आपण या हॉटेलमध्ये पहा हे असं-असं जेवण खूप चांगलं भेटतं. या हॉटेलमध्ये असं-असं जेवण खूप चांगलं भेटतं. का भगवान बुद्धांनी एवढं प्रिसाईज सांगितलेलं आहे, की तुम्ही असंच बोललं पाहिजे? कारण की आपण त्याच्यामध्ये वेळ गमावतो. जिथं पीस जनरेट होऊ शकतं न बोलून, जिथं पेशन्स जनरेट होऊ शकतं न बोलून, तिथं आपण या विषयाबद्दल बोलून काय करतो, दुर्गुणांना जनरेट करतो. तुम्ही एका पदार्थाविषयी जास्त वेळ बोला, तुमच्या तोंडामध्ये का पाणी सुटायला लागतं. काय लोभ आहे. त्यामुळं आपण याविषयी बोललंच नाही पाहिजे जास्त, की लोभ आहे. नाही, नाही ही हॉटेल इथं खूप चांगली. का? कारण की तिथं जेवण चांगलं भेटतं किंवा तिथं पैसे कमी लागतात. टेस्ट चांगली पण पैसे कमी लागतात. जास्त भेटतं पण पैसे कमी लागतात. नाही, तिथं भय पण उत्पन्न होतं थोडंसं. नाही, नाही, नाही इथं जास्त पैसे लागतात पण टेस्ट चांगली नाहीये. पैसे जास्त चालले जातील. नाही, नाही. तिथं भय फील नाही होत, पण तो जनरेट होऊन जातो. खूप मायन्यूट लेव्हल आपल्याला ते समजत सुद्धा नाही, की आपण फिअर जनरेट केलेलं आहे. हळू ते वाढत जातं. आणि ते फील केव्हा होतं ज्यावेळेस आपल्याला खूप भूक लागलेली असते आणि आपण एक्झॅक्ट त्या हॉटेलच्या समोर जातो आणि गेल्यानंतर पाहतो की आपल्याकडे पैसे कमी. मग धसका बसतोच. हार्टबीट वाढून जातात थोडीशा. दॅट्स द फिअर. पेय पण तेच आहे. ड्रिंकिंग हॅबिट्स. अल्कोहोल जर घेतला आपण तर किंवा कोल्ड ड्रिंक्स घेतले, एनी ड्रिंक्स. तर हे सगळं काय लोभ वाढवत आहे. सगळ्या गोष्टी काय लोभ वाढवतात. वस्त्राविषयी. वस्त्रांची निर्मिती ही कशासाठी केल्या गेली होती? आपलं शरीर झाकण्यासाठी. आहे की नाही? आपलं शरीर झाकण्यासाठी. परंतु आपण आजकाल पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या यानं वस्त्रांचा उपयोग केला जातो. कपडा कशासाठी होता? शरीर झाकण्यासाठी. नाहीतर जेव्हा आपण स्टोन एजमध्ये होतो, त्याच्यानंतर स्टोन एजच्या नंतर आपण तर झाडाचे मोठी-मोठी पानं लावायचो. झाडाचे पूर्ण छोटे-छोटे पानांचं झुडप लावायचो
आता ते चित्र ठेवायची गरज नाही. मी जे म्हणणं ते तुम्हाला समजत आहे. लोभ जनरेट होतो इथं. लोभ वाढतो. शालीनता कमी होते. शालीनता वाढू शकते, शालीनता कमी होऊ शकते. हे नाही. जेव्हा तुम्ही वस्त्राविषयी बोलता ना, तिथं काय, तिथं लोभच वाढतो. स्पेशली लोभ वाढतो. शालीनता, जर बिभत्सपणा असेल कपड्यांमध्ये तर शालीनता कमी होते. जर बिभत्सपणा नसेल कपड्यांमध्ये तर शालीनता वाढते. जसं की आपण विहारामध्ये म्हणा किंवा एखाद्या मॅरेजच्या ठिकाणी म्हणा, तिथं आपण व्यवस्थित कपडे घालून जातो. तिथं काय होतं, तिथं शालीनता वाढते. तर इथं काय, इथं भय पण आहे, त्यानंतर लोभ पण आहे आणि मोह पण आहे. मोह काय करतं की एखाद्या म्हटलं, अरे इथं खूप फॅशनेबल कपडे भेटतात. नाही, लोभ जनरेट झालाय. ओके, स्पेशली लेडीज फॅक्टर. याच प्रकारची साडी घातली तर मी सुंदर दिसेल, किंवा त्याच प्रकारचा ड्रेस घातला तर मी व्यवस्थित दिसेल. राईट. तर अशा पद्धतीने आपण जर बोलत राहिलो तर हे सगळं काय प्रपंच आहे. कन्सेप्च्युअल प्रोलिफरेशन. प्रोलिफरेशन जे असतं ते निब्बाणापर्यंत पोहोचू देत नाही, दुसऱ्या दिशेने घेऊन जात. जनरेटेड बाय डिल्युजन, मोह. वास्तव्याविषयी घरचे असतात. वास्तव्य, तिथे पण लोभ आहे. मला मोठं करायचं आहे का, समोरचं खूप मोठं आहे, माझं छोटं आहे. लोभ आहे. सुगंध, लोभ आहे. स्पेशली कामछंद वाढवतात. कामछंद वाढवून टाकतात. परफ्युम झाले, अगरबत्त्या झाले, याच्याविषयी आपण बोलत राहतो. ते नाही बोललं पाहिजे. लिस्ट समोर तुम्ही पाहू शकता. नाते, वाहन, नात्याबद्दलचे जे असतात, रिलेटिव्स, काय आहे? आसक्ती आहे, अटॅचमेंट. अटॅचमेंट वाढवतात. एका दोरामध्ये जितक्या गाठी बांधसाल तितका तो दोर कधीही सरळ राहणार नाही आणि तो उपयोगात येणार नाही आणि कमी होत जाईल. विशेष म्हणजे बघा, एकदम चांगलं उदाहरण देते तुम्हाला. तुम्ही एक 10 फुटाचा दोर घ्या आणि त्याच्यामध्ये 20 मोठ्या मोठ्या गाठी मारा. तो 10 फुटाचा दोर 6 फुटावर येऊन जाईल. सेम नातेसंबंध असतात. जितके जास्त रिलेटिव्ह, जितके जास्त रिलेशन्स, तितके जास्त प्रॉब्लेम. प्रिय असतात. नातेसंबंध काय असतात? प्रिय असतात. पियेहि विपयोगो दुःखो. आता भगवान बुद्धांनी पियेहि विपयोगो दुःखो यावर एक प्रवचन होतं. होते का अभय राजकुमार सुद्धाच आहे. अभय राजकुमार सुद्धा. जरा भगवान बुद्ध म्हणतात, इफ यू हॅव वन लव वन यू हॅव वन सफरिंग, इफ यू हॅव टू लव वन यू हॅव टू सफरिंग.
you have 10 suffering, 100 suffering, thousand suffering. जर तुम्हाला एक प्रिय आहे, एक व्यक्ती प्रिय आहे, तुम्हाला एक दुःख 100% तिथून प्रोड्यूसच होत राहणार. 2 येतं 2, 5 येतं 5, 10 येतं 10. आसक्ती, मोह, लोभ कमी आहे. इथं लोभ कमी असतो, परंतु आसक्ती आणि मोह वाढून जातो. मोहामधूनच आसक्ती आहे, परंतु ते वाढून जातं. चेक करा, जेव्हाही आपण प्रियजनांविषयी बोलतो, काय तिथं दुःखच उत्पन्न होतं. मृत झालेले, डेड, जर आपल्याला अतिप्रिय होते, इवन आताही जर आपण आठवण केली आणि त्यांच्याविषयी जर एखादा व्यक्ती आपल्या सोबत बोलायला लागला, पण आसक्तीमध्ये जातो आणि आपल्याला दुःख होतं. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की तुम्हाला जर एक प्रिय व्यक्ती असेल तर तुम्हाला एक दुःख, 2 असेल तर 2, 10 असेल 10, 20 असेल 20, 100 असतील तर 100. वाहन, ही गाडी ती गाडी, लोभ आहे. गाव, हे गाव असं ते गाव तसं. याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये अनमाइंडफुलनेस आहे, स्पेशली अनमाइंडफुलनेस आहे, म्हणूनच सगळं या गोष्टी घडत आहे. गावाविषयी, व्यापारी शहर, लोभ आहे. कुठं ना कुठं आपल्या मनामधले दुर्गुण आपल्याला या कथनामध्ये, अं, या संभाषणामध्ये मिळून जाण्यासाठी प्रवृत्तीत करतात. शहर, जिल्हा, स्त्रिया, इतकी कथा. स्त्रियांनी पुरुषाविषयी, पुरुषांनी स्त्रियाविषयी नाही बोललं पाहिजे. हिरो हिरोईन्स, सूर कथा. ट्रान्सलेशन मे बी थोडस कमी जास्त असू शकतं हे, परंतु जेव्हा आपण सूर कथा म्हणतो तर हे आहे हिरो हिरोईन्स बद्दल. त्यांच्याबद्दल बोलून का का आपल्याला ते, का त्यांच्याबद्दल बोललं जातं? एकतर जेव्हा आपण हिरो म्हटलं जातं त्याच्यामधलं शरीरयष्टी किंवा त्याचं शौर्य किंवा मग त्याचं लक्झरी किंवा त्याच्या चेहऱ्यावरची सुंदरता, या सगळ्या गोष्टी मेल्सला अट्रॅक्ट करतात, आकर्षित करतात. हे इनसाइड लोभच आहे की मला या गोष्टी अशाच पाहिजेत. स्त्रियांना पण तसंच, हिरोईन्सच्या बद्दल, ती जुनी असो का आताची नवीन असो, पण त्या प्रकारे मोल्ड आणि फॉर्म होण्याचा प्रयत्न इनसाइड होत असतो. आतमधून लोभच वाढतो ज्या वेळेस आपण याबद्दल बोलतो ना, तर या गोष्टी आयडियल टॉक्स असतात. या गोष्टी काय करतात, आपल्याला भटकवतात सरळ सरळ आणि रस्त्यावरून खाली फेकतात अष्टांगिक मार्गावर. रस्ता, हा रस्ता इकडे जातो, हा रस्ता तिकडे जातो, ते त्याच्याबद्दल जास्त बोलायची गरजच नाही, स्पेशली पाथ. एकदा तुम्हाला जर माहित झालं तर 10 वेळेस विचारायची गरज नाही. एकदा जर तुम्हाला माहित झालं तर 10 वेळेस विचारायची गरज नाही. जर तुम्हाला माहिती झालं अमरावती नागपूर कसं जायचं, दोनच रस्ते, एक तर समृद्धी, एक सर हायवे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर थांबून विचारू लागले, बोलू लागले त्याविषयी, तर त्याला काही अर्थ नाही.
मेलेले नातेवाईक, पानवठा, गोंधळ, जगाचा नाश, जगाचा सुरुवात, महासागर, अनंतकाल, विनाश, ऐहिक प्राप्ती, ऐहिक तोटा, भोग, विकृती. या शब्दांमध्येच तुम्हाला क्लिअरली समजून जातं की काय करणार, महासागराची उत्पत्ती, महासागराचा अंत, काय भेटणार आहे. इवन इवन रिलेशन्सच्या बाबतीत, नाते, जसं तुम्ही म्हटलं की अं, भगवान बुद्धांना भगवान बुद्धांचे वडील हे, भगवान बुद्धांची आई ती, मुलगा हा, पत्नी ती. अं, नातेसंबंधांनी असं काय होणार आहे की आपले नातेसंबंध म्हणा, जेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म हा महत्वाचा आहे, तर आयडियल टॉक्स जे आहेत हे नातेसंबंधाविषयी बोलून काही कामाचं नाही. ओके. मेलेले नातेवाईक काही असतात, ते काय दुःखच उत्पन्न करणार आहे, आसक्ती उत्पन्न करणार आहे. हे विनाश, भय उत्पन्न करणार, ऐहिक प्राप्ती, लोभ उत्पन्न करणार, स्वतःचा भोग, लोभ, कामचंद, स्पेशली कामचंद, स्वतःची विकृती, हेट्रेट जनरेट करणार आहे स्वतःबद्दल. बघा, प्रत्येक गोष्ट जी आपण बोलत आहे त्याच्यामधून काय होते, त्याच्यामधून दुर्गुण जनरेट होते, त्याच्यामधून दुर्गुण वाढत आहे. म्हणून भगवान बुद्धांनी संपलप्प वाचेला खूप महत्व दिलेलं होतं. ओके. तर या सर्व जे शब्द असतात, सर्व जी भाषा आहे, हे सर्व जे आहे ते आपल्याला निब्बाणापासून दूर नेण्यासाठीच मारा जनरेट करतो आपल्यामध्ये. म्हणून सायलेन्स खूप महत्वाचा असतो. नोबेल. जिथं बोलायचंय तिथं बोललंच पाहिजे, आणि जिथं नाही बोलायचंय तिथं चुपचाप राहिलंच पाहिजे. आणि ते आपल्याला समजलं पाहिजे की कुठं बोलायचंय, कुठं नाही बोलायचंय, आपल्याला काय बोलायचंय, काय नाही बोलायचंय. म्हणून तुम्ही व्यर्थ संभाषणामध्ये कधीच पडला नाही पाहिजे. लाईफ काय आपल्याला माहित नाही, आपलं जीवन किती आहे. मे बी आपण उद्या मरू शकतो. भगवान बुद्ध मूर्खांबद्दल काय म्हणतात? दुःखडकारी, दुर्भाषितवाणी. म्हणजे या सर्व कथा ज्या आहेत, तुम्ही जर व्यवस्थितरित्या या तीन गुणांना कनेक्ट केल्या. दुःखटकारी का आहे? कारण की लोभ आणि आसक्ती, म्हणजे दोन विषय जर बोललं तर स्वतःलाही दुःख होतं आणि दुसऱ्यालाही दुःख होतं. दुभाषित वाणी काय आहे? कारण की हे जर बोलणार तर आपली वाणी काय होणार? दुभाषित होणार. एक अजून तुम्हाला इंटरेस्टिंग सांगतो मी. फॅसिनेटिंग टॉक बोललात. फॅसिनेटिंग टॉक म्हणजे जे आपण आहोत ते न, त्या प्रकारची भाषा न बोलता दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी फॅसिनेटेड टॉक बोललेलं, म्हणजे तुमचे जे शब्द असतात ना, हे लोक काय करतात, एकदम असे शांत, एकदम असे अ, अलंकारिक, एकदम सुंदर वाटणाऱ्या शब्दांचा उपयोग करतात. पण तो आतमध्ये जे असतं ना ते वेगळं राहत. स्पेशली युट्यूबला असणार. ओके. युट्यूबला असणार. बघा तुम्ही, काही काही भिक्खू जे आहेत ते एकदम म्हणजे असे गोड म्हणजे ते दिसून येतं, ते बोलण्याचा प्रयत्न केला. फॅसिनेटिंग, किंवा
शब्दांमध्ये आकर्षकता येण्यासाठी, जसं कालच्या प्रवचनामध्ये शिलांना गाण्यांच्या प्रकारे म्हणण्याचा प्रयत्न आपण करतो. हे पहिल्यापासून होत आलेलं आहे, स्पेशली महाराष्ट्रामध्ये. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. आहे की नाही? आपण नच्च गीतवालित म्हणतोय, हे शील घेतोय आणि एकीकडे तेच शील गाण्याच्या रूपामध्ये म्हणू लागलाय. याला म्हणतात फॅसिनेटेड टॉक. एक स्पेशली लेडीज मध्ये हा फॅक्टर असतो. म्हणजे मूळ रूपामध्ये आपलं जे भाषण, आपली जी आपले जे शब्दांची संरचना आहे, आपल्या संस्कारांवरून बनलेली, त्याला परावर्तित करून वेगळ्या पद्धतीने प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आपण लोकांसमोर करत असतो. ते कशामुळं? इगो, हेट्रेड, इगो, लोभ आणि मोह, तिन्ही आले त्याच्यामध्ये. सॉरी, तिन्ही आले, कारण की आपण भ्रमित करण्याचा प्रयत्न करतो. एक इंग्लिश इंग्लिश सिरियल मी पाहिला होता. त्याच्यामध्ये मी याच्यावरून हे मी तुम्हाला का सांगितलं, एका इन्सिडेंट होऊन सांगितलं. म्हणजे शब्दांना आलाप आणि सूर लावून बोलण्याचा प्रयत्न केला. हे तुम्ही बघा, हे तुम्हाला समजलं असेल मी कोणकोणत्या विषयी सांगत आहे. काही भिक्खू आहेत युट्यूब वाले, असं म्हणजे आलाप देतात दूरपर्यंत, एकदम सुंदर बोलण्याचा प्रयत्न करतात. तर असं बोलताना काय होतं की धम्माचा जो मूळ गाभा आपल्याला सांगायचा असतो, ज्याच्यामुळे पीस जनरेट होत असतं, तर आपण काय करतो तसं बोलून आपण स्वतःसाठी तो मोह उत्पन्नच करते, परंतु दुसऱ्याला पण अंधारात टाकत, मोहात टाकत. तुम्ही बघा, तुम्ही जेव्हा शील पठण करता त्यावेळेस कसं करता बोलताना, हा गुण खूप पॉवरफुल आहे. ओके, हा हा लगेच स्टॉप केला पाहिजे. व्हॉट वी आर, आपण जे आहोत तेच दाखवा. तसंच बोला, नॅचरल, प्युअर. आपला टोन जसा जनरेट झालेला असतो तसंच बोललं पाहिजे. दॅट्स द ट्रुथ. ते सत्य असतं आपल्या भाषणाविषयी आपण केलेलं. खूप पॉवरफुल आहे. मी का म्हणजे मी माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसहून सांगत आहे. हे जे चार शील होते हे मी खूप प्रोटेक्ट केलेले होते. खूप म्हणजे खूप. स्पेशली मुसावादा आणि हे जे आहे संपलाप्पा, हे खूप प्रोटेक्ट केलेलं आहे. मुसावादाची ताकद काय असते माहिती का? मुसावादामध्ये सत्य हे तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिक येतं. ही ताकद आहे, त्याची पॉवर आहे. ते संपलाप्पा मध्ये काय होतं की शब्दांना सोनेरी रूप प्राप्त होऊन जातं. द्यायची गरज नाही. ओके, तुमचे शब्द हे सोनेरी होऊन जातात, म्हणजे प्रेशियस होऊन जातात. वर्ड्स आर प्रेशियस. तुम्ही जर बोलायला लागले ना, सगळेजण चुपचाप ऐकतात. 1,000 नाही, 10,000 लोक असले तरी त्यांना शांत करण्याची ताकद तुमच्या शब्दांमध्ये येऊन जाते. इतकं इम्पॉर्टंट आहे, इतकं ताकदवर आहे संपलाप्पा. कारण की काय आहे की आपण ते शब्द बोलायला लागतो की जे फक्त कामाचे, ते निब्बाणापर्यंत घेऊन जाते. निपपंचरामसन्नायम धम्मो नायम धम्मो पपंचरामस पपंचरतीन. त्यांना मागच सांगितलं. रतिनो म्हणजे त्यामध्ये
आनंद घेणारे जे व्यक्ती असतात प्रपंचामध्ये, ते कधीही आनंद होऊ शकत नाही, कधीही निब्बाणापर्यंत जाऊ शकत नाही. तर हा छोटासा टॉक देण्याचा माझा उद्दिष्ट हेच होतं की आपण आपल्या स्पीच मध्ये प्युरिफिकेशन आणणं खूप महत्वाचं असतं. त्याचंच ते राईट स्पीच होतं. म्हणजे आपण आयडियली बोलून जातो, हा मुसादा खोटं बोलायचं नाही, टोचून बोलायचं नाही, परंतु एक्झॅक्ट मोमेंटला आपली माइंडफुलनेस जर वर्क करत नसेल तर आपण ते बोलून जातो. प्रिसाईज आणि परफेक्शन शब्दामध्ये त्याच वेळेस येतो ज्यावेळेस त्या शब्दांच्या मागे जागरूकता असते. अजागरूक व्यक्ती हा व्यर्थ बडबड करत असतो. म्हणून आपण शब्दांचं संवर्धन करणं गरजेचं असतं. शब्दांना वाचवणं गरजेचं असतं. ही ऊर्जा आहे. आता जसं मी तुम्हाला मागच्या 30-40 मिनिटापासून तुम्हाला धम्म सांगत, दॅट इज प्रिसाइज अँड परफेक्शन आहे धम्मामध्ये. Okay? यामधून काय आहे की पंचसुभाषितच आहे. राईट टाइम, राईट प्लेस, स्पोकन विथ काइंडनेस अँड फॉर वेल बिंग्स. म्हणजे त्यामध्ये करुणा आहे आणि त्यामध्ये कुणाचं भलं होईल हे उद्दिष्ट आहे. Okay? तर स्पीकिंग विथ ट्रुथफुली ना, सत्य सांगा ते. इव्हन बोलताना फोनवर आयडियल टॉक्स असतात, मोस्टली आयडियल टॉक्स असतात, जनरेटेड हेट अँड डिल्युशन. तर हे आपण वाचवणं गरजेचं असतं. आपण असं समजायचं आहे की आपल्याला वाचाच दिलेली नाही, आपण मुके आहोत जन्मभरासाठी. पण जर तुम्ही बोलायला लागले तर असं बोललं पाहिजे की ज्याच्यामधून दुसरा शांतच व्हायला पाहिजे, आनंदी व्हायला पाहिजे. सुख आणि आनंद या विषयाच्या संकल्पना क्लिअर करून टाका. सुख हे भौतिकतेमधून प्राप्त होतं आणि आनंद हा मनाच्या शांततेपासून प्राप्त होत असतो. Okay? सुखामुळं मन जे असतं ते आनंदी होत नाही, ते पुन्हा दुःखाकडं वळत जातं हळूहळू. सुख हे दुःखाचं सूक्ष्म रूप आहे. म्हणून बोलताना खूप खूप परफेक्टली आपण यूज केलं पाहिजे. ओके, एवढंच मला या संपलप्पाविषयी सांगायचं होतं. म्हणून या शिलाचं संवर्धन करणं महत्वाचं आहे. जितकं तुम्ही याला जपसाल तेवढं हे ते शील तुम्हाला जपेल. तुमचा जो टाइम आहे निब्बाणाचा तो जवळ आणून घेता येईल. न बोलल्यानं काय होतं, हे जवळ येत राहत. वाच आपण म्हणू की वेळ वाचतो, नाही. वेळ वाचणं हे लौकिक आहे, लौकिक आहे. पण तो तुमचा निब्बाणाचा वेळ जवळ आणून देत आहे. कारण की जे विपाक जनरेट होत राहतील तुमच्या या स्पीच मुळे, त्याला डायरेक्ट ब्रेक बसतं मागच्या आणि येणाऱ्या दोन्ही. जे परिणाम आहे जे मागून येणार आहेत आणि ज्याच्यामुळे तुम्ही आता केले आणि ते पुढे येणार आहेत, त्या दोन्हीला ब्रेक लागतं सरळ सरळ जर आपण याचं पालन केलं. ठीक आहे, आय थिंक एवढं इनफ आहे. पण समोरचे 20 मिनिट तुम्ही आनापानाची प्रॅक्टिस करा. ओके, आणि ट्राय करा की तुम्ही प्रॅक्टिस करताना सुद्धा 5 मिनिटाची म्हणा का 10 मिनिटाची म्हणा 20 मिनिटाची म्हणा, तुम्ही शांत असायलाच पाहिजे. कोणतीही प्रॅक्टिस असो, त्यामधून तुम्हाला पीस आणि विजडम या दोन गोष्टी जनरेट व्हायलाच पाहिजे. आणि हे जे तुम्ही म्हणतात दरवेळेस की माझं आठ दुखते, माझं हे दुखतं, ते दुखतं, तर इथं आपण संयम दाखवला पाहिजे.
इथं आपण टॉलरन्स दाखवलं पाहिजे. सहनशीलता ही त्रासामधून वाढते. एकदा तुम्ही सहन केलं ना, तर मग तुम्ही सहन करण्याची आदत टाकत टाकत ते वाढत जातं. टॉलरन्स हे पीस जनरेट करतं. सहनशीलता हे शांततेला उत्पन्न करतं. आणि शांतता हे प्रेरणेला उत्पन्न करतं. म्हणून संपादन खूप महत्वाचं आहे. ट्राय करायचं आहे. कंटिन्यू.